हेमरेड्डी मल्लम्मासारखे संस्कार आपल्या मुलीवर आईने दिले पाहिजेत. अनेक मुलींना लग्न झाल्यानंतर सुरळीत स्वयंपाक करता येत नाही. योग्य वेळी मुलींना योग्य संस्कार देऊन आईने आपल्या मुलींना हेमरेड्डी मल्लम्मा बनवावी असा उपदेश हुबळी मठाचे मठाधिपती श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला. येथील आझाद गल्लीतील श्री अक्क महादेवी प्रतिष्ठापनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 11 दिवसीय शिवशरणी हेमरेड्डी मल्लम्मा यांच्या जीवनचरित्रावरील पुराण प्रवचनात चौथे पुष्प गुंफताना राजशेखर महास्वामीजी बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत विरक्त मठाचे मठाधिपती श्री मनीप्र बसवलिंग महास्वामीजी हे होते. या प्रसंगी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष मल्लीनाथ स्वामी, मल्लम्मा पसारे, आडत व्यापारी चंद्रकांत स्वामी, ग्राहक मंचाचे अध्यक्ष अभिजित लोके, अक्क महादेवी मंदिराचे अध्यक्ष श्रीशैल भरमशेट्टी, उपाध्यक्ष शिवशंकर चंदशेट्टी, सचिव लक्ष्मण उपासे, सचिव लक्ष्मण समाणे, विश्वस्त शिवशरण बिंदगे, सुभाष अंदोडगी, देवीदास कवडगी, बसवराज इजगे, संतोष लंगोटे, रवींद्र वंकापुरे, नारायण कदम, बसवराज स्वामी, राजकुमार कांदे, गुरुदाथ धरणे, बाबूराव मंगरुळे, सिद्धाराम स्थावरमठ, शिव मंगरुळे, विनायक तारापुरे, सचिन स्वामी, इरैया स्वामी, विजय कोळडे, सुभाष बोलदे उपस्थित होते. यावेळी श्री रेणुकाचार्य अक्कन बळक भजनी मंडळ, आझाद गल्ली, माता भगिनी तसेच समस्त आझाद गल्ली, माळी गल्ली, बसवेश्वर नगर, राजीव नगर, शिवसम्राट चौक व परिसरातील सर्व सद्भक्त वृंद उपस्थित होते. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮಹಂಸರು ಅವರಿಗೆ ದೇಹಕ್ಕೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಯಿತು. ಅದ್ಭುತ ಪಂಡಿತರು, ಅದ್ಭುತ ಜ್ಞಾನಿಗಳು, ಮಹಾನ್ ಸತ್ಪುರುಷರು, ಸಂತರಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಯ್ತು. ಅವಾಗ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅಪ್ಪ ಇದು ನಿನಗೆ ಯಾಕೆ ಬಂತು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ವಿವೇಕ, ಇದು ಹಿಂದಿನ ಸಂಚಿತ ಕರ್ಮದ ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮಕ್ಕೆ ಭೋಗಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸಂತರಿದ್ದಾರೇನು, ಏನಿದ್ದಾರೇನು, ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮವನ್ನು ತಪ್ಪಿಸಕ್ಕೆ ಯಾರಿಗ ಆಗಲ್ಲ. ಅದು ದೇಹಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅದು ನನಗಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನೆ ಪರಮಹಂಸರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ನಾನು ಅಂದರೆ ಯಾರು? ಸತ್ತು ಚಿತ್ತು ಆನಂದ ನಾನು, ಆ ಚೈತನ್ಯವೇ ನಾನಿದ್ದೀನಿ, ದೇಹ ನಾನಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ತಾಯಿ ಹೇಮರೆಡ್ಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ ಮಗು ಬೆಳಿತಾ ಬೆಳಿತಾ ಈ ಲೌಕಿಕ ವ್ಯವಹಾರದೊಳಗ ತೊಡಗ್ತಾಳೆ. ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದು, ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗೋದು, ತಾಯಿ ತಂದೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು, ಬಂದವರು ಊಟ ಮಾಡಿಸೋದು, ಇವು ಮನ್ಯಾಗ ಇವೆಲ್ಲ ಹುಡುಗಿಯರು ಕಲಿಬೇಕು. ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ಏನ್ ಕೆಲಸ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಿದ್ರೆ ಅಮ್ಮನ ಜೊತೆಗೆ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕು. ಒಂದೊಂದು ಹುಡುಗಿಯರು ಗಂಡನ ಮನೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ, ಅದು ಮುಸ್ರಿ ತೊಳಿಬೇಕು ಬರಲ್ಲ, ಖಾರ ತುಪ್ಪಕ್ಕೂ ಬರಲ್ಲ, ಚಪಾತಿ ಮಾಡಕ್ಕೂ ಬರಲ್ಲ, ಗಂಡ ಚಪಾತಿ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಇದು ಉಣೋದು ತಿನ್ನೋದು